हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी काहीतरी वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आता वेगळं म्हणजे काही खूप अगदी वेगळं नाही, ते आहे आपल्या घराच्या रिलेटेड. म्हणजे आपण कसं स्वयंपाक, धुणी, भांडी, घराचं डेकोरेशन हे सगळं करत असतो, पण आपल्या घरातल्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत त्यांच्याकडे आपलं कधीतरी दुर्लक्ष होतं. आणि जर मग दुर्लक्ष झालं तर त्याचे आपल्याला म्हणजे खूप काहीतरी वाईट परिणाम भोगायला मिळतात. आता जसं की माझ्याकडे बघा, इथे मी तुम्हाला दाखवत आहे की इलेक्ट्रिकच्या ह्या ज्या बटना आहे ह्या माझ्या घरच्यानं दर महिन्याला 2 किंवा 3 बटना खराब होतातच. आता इथे डायनिंग रूममधल्या पण झाल्या, बेडरूममधल्या पण झाल्या, आणि मागच्या साईडचा जो हे आहे एरिया तिथल्या पण झाल्या. तर या बटनांच्या आहे ना अगदी लॉक तुटते, म्हणजे नेहमीच लॉक तुटत असते. तर खूप चांगल्या याच्या आहे बरं ह्या बटना, चांगल्या कंपनीच्या आहे, पण माहीत नाही त्याचं लॉकच तुटते. आणि असं जर आपण लक्ष दिलं नाही तर एक जर बटन दाबायला गेली तर कधी कधी काय होते ना, मागे असंच झालं, मग न शॉर्ट सर्किट होऊन ते नाही ना, अशा म्हणजे माझे सगळे लाईट खराब झाले. तर त्याच्यामुळे आहे ना असं आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींकडे ना खरंच खूप लक्ष द्यावं लागतं. आता जसं की नळ आहे, आता माझ्याकडले ना दोन्ही म्हणजे बाथरूमचा नळ, बेसिंगचा नळ, हे दोन्ही नळ न लिकीज आहे. आता हे जर नळ रात्रंदिवस जर असे चालू असले तर काय होते, दिवसभर त्या टंकीतून थोडं थोडं का होईना पण पाणी म्हणजे असं वेस्टेज जाते. तर अशा ज्या काही आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी आहे त्या गोष्टींकडे खरंच अगदी, आणि आपल्या स्त्रियांनाच या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागते. जोराजोरात लावतात, तुमच्या हातानं खराब होत असेल, मग गेल्यावर मग जास्त खराब. आजूबाजूच्या दोन्ही आहे. काय गेल्या. आणि जो लाईट लागत नाही तो वरचा, तर त्याची बटन, हां, तर त्याची बटन गेलेली आहे का, काही वायर वगैरे ढिला झाला का, खूप उशिरा लागते तो लाईट. लागते पण बराच वेळ लागते त्याला सर चालू व्हायसाठी. बरोबर. मी लावू पाहतो बटन. झाले आता बरोबर, ह्या दोनच होत्या ना. एकच काढली, दोन आणल्या मी, पहा आता. म्हणजे आपण भलतीच बटन आणली. तर चला आता बटना झाल्या दुरुस्त करून, पण खरंच मला या इलेक्ट्रिकच्या बटनांमुळे ना अगदी वैताग आला. म्हणजे दर महिन्यातच बिघडत असते. तर चला आता इथे बेसिंगचं काम चालू आहे. हा नळ आणि बाथरूमचा नळ दोन्हीही नळ लिकीज आहे. तर आता इथे नळाचं पण काम करणं चालू आहे. आणि हे नळ आम्ही जेव्हा ह्या घर बांधलं, जवळपास आता 15-16 वर्ष तरी झालेच असेल आमच्या घराला, तेव्हापासून मी नळ खरंच चेंज नाही केले. म्हणजे यांच्यामध्ये असंच काही लिकेज असलं तर ते बरोबर कुठलं तरी सामान आणून लावतात आणि मग ते नळ दुरुस्त करून देतात. पण आता बरेच डागं वगैरे पडले, नळ पण आता खराब झाले, तर त्याच्यामुळे मी आता पाहिल एखादी वेळेस नवीन नळ लावून घेईल. कारण आता खूप वेगवेगळ्या क्वालिटीचं सामान येते ना. आता आमच्या नळाचा खूप जुने आहे, म्हणून नळ चालू केला तर असा भर्रा आवाज येतो. आता अगदी सायलेंट नळ निघाले, तशा पद्धतीचे मी लावून घेईल. तर चला आता इथे हे नळाचं पण काम चालू आहे. आणि मग मी तुम्हाला एक छानशी अशी वस्तू दाखवेल जी मी ऑनलाईन फ्लिपकार्टवरून बोलवलेली आहे.
याला क्लीन करायचं नाही, नवीन करत नाहीत का काही? येते ना लिक्विड, नळ स्वच्छ करायचं ना, हो. लिक्विड येते. किती ते हे क्षार निघाला, लिकेज झाला ते. अच्छा, असे आणले काय? पितळेचे आहे का आता हे? पितळचंच राहते सगळं, डुप्लिकेट काहीच नाही त्यात. आणि आता लिकेज नाही होणार आहे ना? ते तर असं ठेवत नाही जमत का? फिरते तो नळ. ते आमच्या दादूच हे करतात. नाही नाही, तसा तो आधीपासूनच फिरणारा नळ आहे, इकडं तिकडं करायचा. त्याचा फोर्स नाही वाढत नाही. तेवढंच आहे तो. झाली तब्येत चांगली? का माहित कशाचे बटना खराब होते तर नेहमी. हां बरोबर बोलले, आता तुम्ही लावतच नाही बरोबर. तुमच्या घरच्या तशाच होत आहे का? नाही नाही, आमच्या घरच्या लागते, बटनाच तुटून जाते, त्याच्या लॉकच तुटते. एवढं परेशान आहे या बटना पाहिजे. तो का रवी? हे काल येणार होते, तुम्ही दुपारी येणार होते ना, आलीच नाही काल. आणि बरोबर कामाच्या वेळेत येते जानरावजी सकाळी, मग बाकीचे कामं तसेच राहते. नाही आता नाही ग्राउंडाला पाहू दे, आता बंद केल्यावर. नळ पूर्ण ब्रँडचे नळ आहे, चांगले नळ आहे. हे? हे तुटते घुमवल्याबरोबर. आपण वरून टंकीचं हे नाही बंद केलं ना. हे गेले का सगळे विकून टाकायचे हे? हो. तर बघा, हे अशा पद्धतीचे नळ आहे. आता ह्या नळाची खरंच खूप जुनी फॅशन झाली. आता खूप नवीन नवीन व्हेरायट्या आल्या नळामध्ये. तर म्हणून मी विचार केला की आता हे सगळे नळ बदलवून टाकायचे. तो शॉवर पण आता जुना झालेला आहे, म्हणजे आता खूप त्याला डागं पण पडले, किती घासलं तरी काही निघत नाही. आता असे ते हँड शॉवर पण वेगवेगळ्या प्रकारचे आलेले आहे. तर आता माहीत नाही तो दिवस कधी उजाडतो, पण मी हे सगळं अगदी नवीन करणार. भांडेवाले घेतो. नळाच्या याच्यात हे क्षार खूप होते बोरवेलच्या पाण्यानं. त्याच्यातलं किटन काढलं, जागा कमी होती म्हणून फास्ट झाले. करा बरं, चालू करा. आता फुल धार आहे. पहिले ते किटन भरत भरत येऊन राहिलं म्हणून तुम्हाला फुल धार देतो. मला बटना चालू करून ठेवल्या आधी. तर मी हे सर्व चेक केल्याशिवाय माझं मन काही शांत बसत नाही. आणि आम्ही इथून ना लाईट पूर्ण बंद केलेली होती, कारण की इलेक्ट्रिकचं काम होतं, तर पूर्ण लाईट बंद करून ठेवली होती. हा आता लागले. पूर्ण बंद केलं होतं वाटते. तर बघा, इथे टॉयलेट बाथरूम जवळ आहे ना, छोटीशी जागा आहे.
तर तिथे माझ्या अशा वस्तू आता तुम्ही बघितल्या असेल बघा, अशा खाली या सगळ्या ब्रश कोलगेट वगैरे असं खुल्लं ठेवलेलं आहे. पण ते टॉयलेट बाथरूमजवळ ना अगदी व्यवस्थित नाही वाटत, कारण की त्याच्यावर मग ते जर्म्स वगैरे बसतात आणि आपण ते तसंच यूज करतो, तर मला ते काही व्यवस्थित नाही वाटलं. तर त्याच्यासाठी मी बोलावलेलं आहे हे एक छानसं बाथरूम ऑर्गनायझर, आणि खूप छान आहे. हे मी फ्लिपकार्टवरून बोलवलेलं आहे. याची प्राईज आहे 1100 रुपये. तर याच्यामध्ये ना भरपूर साऱ्या वस्तू बसतात. ब्रश पण ठेवायसाठी जागा आहे, साबण किंवा आपल्या ज्या काही म्हणजे रोजच्या रिलेटेड वस्तू आहे वापरायच्या, त्या सगळ्या अगदी व्यवस्थित ऑर्गनाईज होतात. मला म्हणजे अशी वस्तू आधी मिळाली नाही. जेव्हा माझं घराचं काम झालं तेव्हा मला जी वस्तू मिळाली ती मी तिथे ठोकून दिली, आणि त्याच्यामध्ये ब्रश वगैरे जे काही माझ्या वस्तू असतील त्या मी तिथे ठेवत होती. पण आता मला छान अशी वस्तू मिळाली. मी ॲमेझॉनवर पण शोधलं, पण तिथे प्राईस जरा जास्त होती, आणि मिशोवर पण सर्च केलं तर तिथे हा जो खालचा भाग आहे तो नव्हता, त्याला अगदी प्लेन होतं. तर मला ही फ्लिपकार्टवर अगदी मला पाहिजे तशी मिळाली. याला आरसा पण आहे आणि भरपूर सारी आतमध्ये पेस आहे, म्हणजे भरपूर सगळं असं सामान त्याच्यामध्ये बसते. तर खूप छान मला अशी वस्तू मिळालेली आहे. सरळ अर्धा काम तर जनरल जे आमच्याकडूनच करून घेते. लागू नाही. द्या. त्यांनी असे स्क्रू पण दिले, पण त्याच्यात नसता राहिला ते, आहे ना, पडून गेला असता. पाहून घ्या बाहेर बरोबर. काय का तिरच्या वाटले आताच सांगा मग मी करतो सेट. बरोबर आहे. हो, तिरपा तर नाही वाटत. नाही ना. नाही आहे ना, वाटते का तिरपा? नाही ना, नाही ना. येते पण मी नाही येत ना. तुम्ही नाही आल्या चालते का आम्हाला. नाही सर, तिरपा तर नाही वाटत. बरोबर नाही वाटत. ना? हां, कोणी काय झटका मारल्यात निघाला नाही पाहिजे ना. हो, चांगले स्क्रू पॅक करा, नाही तर बस गेले पैसे. आमच्या बाबूचाच धाक आहे, दुसरं काही नाही. तर बघा, हे आहे असं छानसं बाथरूम ऑर्गनायझर. आणि आता आम्ही आमचा FM सेट करणार आहे, म्हणजे FMचे चॅनल सेट करणार आहे. कारण की माझ्या FMमध्ये, FM म्हणजे रेडिओ, जो मी स्वयंपाक करताना रोज लावत असते आणि छानशी गाणी ऐकत असते. पण ह्या FMमध्ये एकच चॅनल लागतं, जो आमचं वर्धेचं चॅनल आहे. बाकी काहीच नाही लागत. आधी लागत होते, पण आता माहीत नाही, छान असं सकाळी सकाळी भक्तिसंगीत वगैरे ऐकायला मिळायचं. पण आता नाही ऐकायला मिळत, एकच चॅनल लागतं. तर त्याच्यामुळे त्यांनी ते करून दिलं. पण ते खूप लांब असे सारे वायर वगैरे टाकले त्यांनी, तर ते मला काही आवडलं नाही. त्याच्यामुळे मी ते सगळे वायर वगैरे काढून टाकले. हे बघा, असे वायर ते खिडकीतून वगैरे लांब, ते पाहायला पण अगदी व्यवस्थित नाही वाटत. मी म्हटलं राहू द्या. ते गेल्यानंतर मी ते सगळे काढून टाकले, आणि माझा जो त्या रेडिओचा अँटिना होता तोच मी खिडकीमध्ये टाकून अगदी माझे नेहमीचेच गाणे ऐकते, आणि खूप सुंदर असे गाणे याच्यामध्ये ऐकायला मिळतात. नाही तर जे आहे ते चॅनल चाललं जाईल तर काहीच नाही ऐकायला भेटणार.
हा गाणे खूप छान देते पण FM वर. गाणे खूप छान देते म्हटलं FM वर. झाला. कम से कम एक बार हे काय 90.4 लागलं. शुरू करने से पहले एक सवाल. अच्छा म्हणजे एक दुसरं चॅनल लागलं. पहले तुम्हारा ब्रेन क्या करता है? अरे लखन ये तो पर्सनल अटैक. ठीक है सच बताती हूँ. रात को तेच जैसे लागलं एकच. ब्रेन का इंजन आपलं स्टार्ट होता है. 90.8. इंजन. हाँ इंजन जो दिन भर सोया रहता है वो ठीक 11 बजे जाग जाता है. ते एकच चॅनल लागत आहे दोन्ही याच्यावर. प्रेजेंटेशन ठीक से दी थी. मुझे रिप्लाई क्यों नहीं किया? कल एंटीना पाहिजे चांगला. ते खिडकीच्या ह्याच्यात लावा, खिडकीच्या ह्याच्यात. हां लावा तसा, टाकून द्या तिकडे. ते वायरं चांगले नाही वाटत तसे पाहाले. नाही ना बघा खरखर होते ATM. तर चला मी आता तुम्हाला दाखवते बाथरूम ऑर्गनायझर. आणि बघा मी अशा पद्धतीने याच्यामध्ये सामान सेट केलेलं आहे. बघा इथे असे ब्रश कोलगेट पण राहते. इकडे हा आमचा नेरूचा ब्रश आणि कोलगेट आहे. यांचं सेविंगचं पण सामान आहे. वरती हँडवॉश आपले भांडे घासाचे. आणि हा जो एक रिकामा कप्पा आहे याच्यामध्ये मी सगळ्या माझ्या भांडे घासण्याच्या साबणी ठेवणार आहे. ह्या आंघोळीच्या साबणी आहे. म्हणजे असं खूप सारं सामान आहे ना इथे असं व्यवस्थित बसलेलं आहे. तर त्याच्यामुळे मला हे खूप आवडलं. तर चला असा होता आजचा व्हिडिओ. आणि मी माझा व्हिडिओ आता इथेच समाप्त करते. तर चला बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.